नमस्कार मंडळी, तेजस्वी सोळंकी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही कुठे गेली आहे. एवढ्या दिवसापासून मी तुम्हाला पुढे गेलं सांगतेच. त्याआधी ना मी आज तुम्हाला हे बेलाचं झाड दाखवणार आहे. तर ना हे झाड आमच्या शेतामध्येच आहे, तुम्ही पाहू शकता. आणि किती छान बेल एकदम पावसाळ्यामुळे तर एकदम छान फुललेला आहेच. त्याला प्रत्येक बेलाला 3-3 पानं असतात. त्या पानांनी मिळून हे पूर्ण असं हे झाड बनलेलं असतं. आणि त्याचे हे बुंधा वगैरे तुम्ही पाहू शकता, खूप मोठा असतो. आणि त्यांना जे फळं लागलेली असतात त्याला पण बेलच म्हणतात. ही पहिल्यांदा हिरवीगार असतात आणि त्यानंतर पिकल्यानंतर ह्यांचा कलर असा काहीसा होतो. खूप छान ही खायलाही लागतात. आणि कसे खायचे आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहेच. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तर अशा प्रकारे हे झाड आहे, खूप मोठं आहे. तुम्ही पाहू शकता ह्याचा घेर वगैरे. आणि हे ना खूप वर्षापूर्वीचं झाड आहे. आणि जसं जसं वाढत जाते तसं ह्याच्या फांद्या पण खूप मोठ्या प्रमाणात वाढत जातात. आणि ह्याला ह्या बेलाच्या पानांसोबतच ह्याला काटेही असतात खूप मोठी मोठी. आणि त्यानंतर हे फळही. तर आता हे फळ मी पहिल्यांदा असं थोडंसं ह्याचं जे वरचं कवच असतं ते खूपच गच्च असतं कवटीप्रमाणेच. त्याला मी हे असं दगडावरती फोडून मी हे कवच त्याचं फोडलेलं आहे. आणि आता आपल्याला ते कसं खायचं आहे ते सांगते. तर पहिल्यांदा ह्याचं असं कवच मी फोडून घेतलेलं आहे. तर हे ना खूप चिकट फळ असतं. त्यामध्ये डिंक, त्यानंतर बिया आणि त्यानंतर बेलाचं गर असं काहीचं असतं. ते आता आपल्याला खायचं आहे. तर हे असं पूर्ण फोडल्याच्या नंतर आतमध्ये एकदम गोल गरगरीत असतं. आणि ह्या जे कवच आहे म्हणतात त्यालासुद्धा थोडासा गर लागलेला असतो. आणि तो मी दुसऱ्या थोड्याशा कवटाने हे कवचाने असे काढलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी चमच्यासारखं ते निघालेलं आहे. आणि त्याचा ते फुले एवढं गोड सुगंध येतो आणि एवढं छान आहे ना, खरंच चवीला खूपच छान लागतं. तर बेल ना हे मधुमेहावर तर खूप चांगल्या प्रकारे औषध आहेच. पण त्याचप्रमाणे अनेक आजारावर पण ह्याचा खूप फायदे आहे ह्या बेलाच्या झाडाचा. तर आपल्याला हे कसं खायचं आणि हे खाल्ल्याच्यानंतर काय काय होतं. तर बेलाचं झाड हे खूप मोठ्या आकारात असतं. त्यानंतर त्याला 3-3 पानं असतात. आणि त्यानंतरच मधात त्याला मोठे मोठे काटे पण असतात. तर आता हे पहिल्यांदा बाहेरून पिवळं पिवळं दिसते, परंतु आतून जे फोडलेलं फळ आहे ते एकदम केशरी दिसतं. आणि हे खाल्ल्याच्या नंतर ना आपलं पचन पण सुधारतं. त्यानंतर जर तुम्हाला काही पचन होत नसेल तर ते पण अपचन कमी करण्यास पण मदत करतं. त्यानंतर ना उन्हाळ्यात आता हे खरं तर ह्याचा बहर ह्या फळांचा बहर जास्तीत जास्त एप्रिल-मेमध्ये असतो ते जूनपर्यंत. तर उन्हाळ्यात पण हे जर तुम्ही फळ खाल्लात तर हे शरीराला अगदी थंडावा देण्यास मदत करतं. त्यानंतर आपल्या शरीरातले जे काही आतडे आहेत त्या आतड्यांचं आरोग्य पण चांगलं ठेवण्यास मदत करतं. ह्या फळामुळे आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते. जो पिकलेला गर आहे तो गर अगदी ऊर्जा देतो आणि त्यानंतर ते पौष्टिक पण असतं. आता ह्यात फळामध्ये तुम्ही पाहिले असेल हे असे उभे दिसतात. तर ह्यामध्ये काय आहे, तर हे जे उभे आहेत थोडंसं तुम्हाला असं हे दिसत आहेत. हे आता हे साईडचं आहे ते डिंक आहे. त्या डिंक असं खायचं नाही बरं, कारण की एवढं कडू लागतो ना तो की बस. आणि त्यानंतर त्याच्या साईडला थोडंसं उभ्याच असं शेपमध्ये गर असतो. हा एवढा छान लागतो गर की बस सांगू शकत नाही. त्यामुळे ना कधी एकदा नसेल तर तुम्ही कुठं जर भेटलं ना तर नक्की खाऊन बघा, खूप छान लागतो. त्यानंतर गर झाल्याच्यानंतर परत दुसरं असं उभं हे डिंक येतो. आणि त्यानंतर परत गर, असे पूर्ण हे अगदी गोल एकदम लेअर असतात. आणि ते गर जो असतो खूप छान लागतो. हे डिंक आणि त्या डिंकाच्या मध्येच काहीशा त्याच्या बिया पण असतात. डिंक ना हा तुम्ही आता आम्ही तर शाळेत असताना काय करायचं, हा जो डिंक आहे ना तो कधी कधी असं काढलं ना, त्यानंतर काही पुस्तकं वह्या फाटलेल्या असतील तर त्याला चिटकवण्यासाठी वापरायचो. आता तर काही एवढं ह्याची गरज नाही आहे म्हणा हे डिंकाची, कारण की आजकाल खूप काही भेटत आहे बाजारामध्ये, फेविकॉल वगैरे. पण त्यावेळेला जास्त काही नव्हतं, त्यामुळं मग हे डिंक आम्ही यूज करायचो. त्यानंतर बाबळीच्या झाडावरचा पण डिंक असा यूज करायचो. आता हे पुढच्या साईडचं तुम्ही पाहू शकता, हे पूर्ण असं बी आहे. आणि त्याच्यानंतर जे काही निघणार आहे हे एकदम ऑरेंज हा पूर्ण असा गर आहे. हा एवढा खरंच खूपच छान लागतो.
आणि ह्यामुळे ना सगळे आजार हे बऱ्यापैकी नष्ट होतात. आता तुम्ही म्हणाल की माझ्या हात किती चिकट झाले, तर कारण की आता हे फळं चिकट असतं त्यामुळं, परंतु ना ह्याची चव कधी तर आपण घ्यायलाच पाहिजे. आता मी बऱ्याच दिवसापासून गावाकडे आली नव्हती आणि आत्ता आले, तर त्यामुळं मला बेल भेटलं. मला आपण तर खायलाच पाहिजे, खूप छान पण लागतं. त्यानंतर अशा प्रकारे मी पूर्ण बेल असं खाऊन घेतलेलं आहे. आणि ते ना आता ह्याची जी कवटी असते ती खूप कडक असते आणि त्याचा जी कवचाचा आपण दुसऱ्या साईडला यूज केला तर त्याचा चमचा पण बनतो. आता मी शेतामध्ये काही एवढं काही आणलं नाही, त्यामुळं मग हातानेच खाल्ले आणि एकदम छान पण लागत होतं. तर अशा प्रकारे बेल पण खायचा असतो. आणि त्यानंतर तुम्हाला आता पाण्याचं तर महत्त्व माहितीच आहे. आपण महादेवावरती वाहतो. त्यानंतर श्रावण महिन्यात पण बेल खूप महादेवावरती 108 असं वाहतात. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या बिया त्या बेलाचा वापर करतात. आता माझी आजी तर काय करते, ते बेलाची जी पानं आहेत ना त्याला असं कुटते, म्हणजे मिक्सरवर बारीक करतो आम्ही आणि त्यानंतर ते रोज पाण्यात टाकून पिते. तिला आता मधुमेह असल्यामुळं मग ते रोजच्या रोज तिचं औषध असतं ते, आणि त्याप्रमाणे ती बनवून पिते. तर तिचे बऱ्यापैकी आता कमी झालेलं आहे मधुमेह. त्यानंतर जी पचन होत नाही ना त्यांच्यासाठी पण खूप छान आहे. जर तुमच्याकडे जर बेलाची पानं दररोज मिळत नसतील, तर तुम्ही जसं मोरिंगा पावडरचं तुम्ही पाणी पित असेल त्याच प्रमाणात तुम्ही ह्याचं पण पाणी पिलात तरी चालतं आणि खूप छान आहे शरीरासाठी. तसंच आता जर तुम्हाला कधी बेल भेटला तर तुम्ही खावा नक्कीच. त्याची टेस्ट बघा कशी लागते ती. आता शेतामध्ये ना पाऊस एवढा काही नाही आहे, त्यामुळं मग थोडीशीच पिकं आणि वारा खूप सुटले, त्यामुळं हे खूप सारं वारं सुटल्यामुळं तेवढं काही खाता पण येत नाही. तरी पण मला ना खूप दिवसापासून यायचं होतं शेतात आणि मला खायचंच होतं बेल, त्यामुळं मी खाल्ला आणि तुम्हाला पण दाखवलेलं आहे कसं असतं ते. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खाऊन. आता हे बेलाचं झाड जर तुम्हाला लावायचं असेल तर काय करायचं, हे आता मी इथं काही बेल पण पडलेले आहेत वाळलेले, ते मी कसं लावायचं ते दाखवते. आता ही मी एक वाळलेला बेल घेतलेला आहे. आता हा पण आपल्या पिकलेल्या बेलाप्रमाणेच असतो, परंतु हा वाळून गेलेला आहे. आणि हे पिकलेलं बेल हे अशा कलरमध्ये होतं आणि ते वाळल्याच्या नंतर असा काहीसा कलर होतो. आता ह्याला आपल्याला पूर्ण असं फोडायचं आहे, जेणेकरून जी मध्ये पूर्ण गोल आकारात एक गुड्डूम निघतं, त्यामध्ये पूर्ण बिया आणि थोडासा गर, पण तो काहीच राहिलेला नसतो बऱ्यापैकी. असं वाळलेलं असल्यामुळं ना जास्तीत जास्त बिया दिसतात, गर जास्त राहिलेला नसतो. आणि हे अख्खच्या अख्खं तुम्ही जमिनीमध्ये पुरायचं. त्यानंतर त्याला एकदम छान असं खोल जमिनीत पुरलं की वरतून पाणी टाकले की काही दिवसांनी तुमचं झाड पण येऊन जाईल. कसं लावायचं मी सांगतेच, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. आता मी कसं गावाकडं होते त्यामुळं मला काही जास्त व्हिडिओ बनवणं झालेलं नाही आहे, त्यामुळं आजपर्यंत आपले व्हिडिओ येत नव्हते. इथून पुढं येत राहतील. तर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर हे झाड आपल्याला आता हे बियाचं गोल गरगरीत निघालेलं आहे. आता मी हे खुरपं आहे आणि खुरप्याने थोडासा खड्डा करणार आहे, जेणेकरून मला ते लावायचं आहे. तर खड्डा ना हा जरासा खोल करायचा. आता इथं पूर्ण ही माती भुसभुशीत झालेली आहे, थोडासाच पाऊस पडलेला आहे त्यामुळे मग जास्त काही भुसभुशीत नाही, पण थोडंफार झालेलं आहे भुसभुशीत. त्याला मी असं पूर्ण साईडनी काढते आणि एकदम खोल करायचं. आता एवढ्याशात तर काय माझं हे मानणार नव्हतं, त्यामुळं मग मी काय केलं, आणखी परत एकदा असं ठेवून बघितलं किती खोल होईल वगैरे, परंतु जास्त काय होणार नव्हतं. म्हणून मग मी ट्राय केली की परत आणखी एक आपल्याला थोडंसं आणखी खोल करावं लागेल. म्हणून मग परत ती खुरप्याच्या साहाय्याने मग मी त्याला आणखी जास्त खोल केलं. आणि त्यानंतर ती जी गोल आहे पूर्ण, ते अख्खं जसंच तसंच जर लावलं ना तर त्याच्या बिया आहेत ती भरपूर झाडं तिथं उगवणार आहेत. त्यानंतर त्याला पूर्णपणे असं बुजवून टाकायचं आणि वरतून पाणी टाकायचं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यापुढे ना आपले व्हिडिओ येत राहतील. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.